विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये BA भाग 3 सत्र 5 मराठी वाङ्मय या विषयातील वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न आपण समजून घेणार आहोत. आजचा व्हिडिओ आपल्याला परीक्षेमधील 16 गुण मिळवून देण्यासाठी अत्यंत उपयोगाचा ठरणार आहे. साहित्य विचार व मिरासदारी या दोन्ही पुस्तकांवर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण. तेव्हा सुरू करूया. आजचा पहिला प्रश्न साहित्य विचार या पुस्तकावर आधारित. पहिला प्रश्न आहे, साहित्याचे स्वरूप समजून घेणे हा एक रिकामी जागा शोध आहे. याचे उत्तर आहे सनातन. साहित्याचे स्वरूप समजून घेणे हा मानवी जीवनातील सनातन शोध आहे. पूर्वीपासूनच माणसाने साहित्य कशाला म्हणायचे, त्याचे स्वरूप काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आजतागायत तो प्रयत्न सुरू आहे. हा प्रश्न साहित्याचे स्वरूप या पहिल्या प्रकरणामधील आहे. यापूर्वीसुद्धा साहित्याचे स्वरूप या प्रकरणावर आपले काही वस्तुनिष्ठ प्रश्न बनवलेले आहेत. आपला पुढला प्रश्न आहे क्रमांक 2चा. रिकामी जागा सुसंस्कृत मानवी जीवनात फार श्रेष्ठ स्थान देण्यात आले आहे. याचे उत्तर आहे साहित्याला. साहित्याला सुसंस्कृत मानवी जीवनामध्ये फार श्रेष्ठ स्थान देण्यात आलेले आहे. साहित्याचे प्रयोजन यामधील हा प्रश्न आहे. पुढला प्रश्न क्रमांक 3 आहे. भरत मुनीने आपल्या नाट्यशास्त्रात नाटकाला रिकामी जागा म्हटले आहे. नाट्यशास्त्राचे जनक भरत मुनी यांना म्हटले जाते. त्यांनी लिहिलेले नाट्यशास्त्र नावाचे पुस्तक आहे. त्या नाट्यशास्त्र या पुस्तकामध्ये भरत मुनी यांनी नाटकाला पंचम वेद असे म्हटलेले आहे. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे भारतीय संस्कृतीमध्ये 4 वेद आहेत. नाटकसुद्धा 5वे वेद आहे असे भरत मुनी यांना त्यातून सूचित करायचे आहे. आपला पुढला प्रश्न क्रमांक 4 आहे. राजशेखर याने आपल्या रिकामी जागा या ग्रंथात साहित्याला पंचमी साहित्यविद्या म्हणून गौरव केला आहे. राजशेखर याच्या त्या ग्रंथाचे नाव आहे काव्यमीमांसा. काव्यमीमांसा या ग्रंथामध्ये राजशेखर याने साहित्याला पंचमी साहित्यविद्या असे संबोधलेले आहे. साहित्याचा त्याने गौरव केलेला आहे. पुढला प्रश्न आहे क्रमांक 5चा. लेखक हाच साहित्यसृष्टीचा निर्माता असतो. या सृष्टीची निर्मिती करण्यामागे त्याचे प्रमुख प्रयोजन रसिकाला रिकामी जागा देणे हेच असते. याचे उत्तर आहे आनंद. साहित्यसृष्टीचा निर्माता रचयिता हा लेखकच असतो आणि आपल्या साहित्यातून वाचकांना रसिकांना आनंद मिळाला पाहिजे, आनंद देणे हेच त्याचे प्रमुख उद्दिष्ट असते, त्याचे प्रयोजन असते असा या प्रश्नाचा अर्थ आहे. 5व्या प्रश्नाचे उत्तर आहे आनंद देणे. प्रश्न क्रमांक पुढला आहे 6. साहित्याचे अनर्थ निवारण हे प्रयोजन रिकामी जागा याने सांगितले आहे. साहित्याचे प्रयोजन या प्रकरणामधील हा प्रश्न आहे. अनर्थ निवारण म्हणजे वाईटाचं निवारण करणे हे साहित्याचे प्रयोजन मम्मट यांनी सांगितलेले आहे. मम्मट यांचा काव्यप्रकाश नावाचा ग्रंथ आहे. त्यामध्ये मम्मटांनी 6 साहित्याची प्रयोजने सांगितलेली आहे. त्यापैकी अनर्थ निवारण हे एक साहित्याचे प्रयोजन मम्मट यांनी सांगितलेले आहे. अनर्थ निवारण हे प्रयोजन स्पष्ट करताना त्यांनी मयूर नावाच्या कवीचे एक उदाहरणही दिले. त्याने सूर्यप्रशस्ती पुस्तक रचले आणि सूर्यदेव प्रसन्न होऊन त्याला कुष्ठरोगातून मुक्त करतो. या अर्थाने त्यांनी अनर्थ निवारण हे साहित्याचे प्रयोजन सांगितले आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे. लेखकाच्या दृष्टीने रिकामी जागा हे साहित्याचे खरे प्रयोजन आहे. याचे उत्तर आहे आत्माविष्कार. साहित्याचे प्रयोजन या प्रकरणामधील हा प्रश्न आहे. लेखकाच्या दृष्टीने साहित्याचे खरे प्रयोजन, प्रधान प्रयोजन आत्माविष्कार हे असते. प्रश्न क्रमांक 8 आहे. इंग्रजी साहित्यात आदर्शवादी पण स्वप्नरंजनात्मक वाङ्मयाला रिकामी जागा असे म्हटले जाते. साहित्याचे जे एक स्वप्नरंजनात्मक प्रयोजन म्हटले जाते त्यावर आधारित हा प्रश्न आहे. इंग्रजी साहित्यामध्ये अशा या स्वप्नरंजनात्मक किंवा आदर्शवादी साहित्याला युटोपियन असे म्हटले जाते. नंबर 8चे उत्तर आहे युटोपियन. प्रश्न क्रमांक पुढला आहे 9. रिकामी जागा करणे याचा साधा अर्थ आतापर्यंत अस्तित्वात नसलेली वस्तू
अस्तित्वात आणणे असं आहे. याचे उत्तर आहे निर्मिती. निर्मिती करणे म्हणजे काय, तर आतापर्यंत अस्तित्वात नसलेली वस्तू, मग ती मूर्त असेल अमूर्त असेल, ती निर्माण करणे म्हणजे निर्मिती आहे, असे या प्रश्नाचे स्वरूप आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न साहित्याची निर्मिती प्रक्रिया या तिसऱ्या प्रकरणावर आधारित आहे. निर्मिती कशाला म्हणतात ते या प्रकरणामध्ये आपण यापूर्वीच पाहिलेले आहे. त्याच प्रकरणावरील प्रश्न क्रमांक 10 आहे. भारतीय साहित्यशास्त्राच्या परंपरेत रिकामी जागा ही साहित्य निर्मितीच्या मुळाशी असलेली सर्वात महत्त्वाची शक्ती मानली जाते. याचे उत्तर आहे प्रतिभा. भारतीय साहित्यशास्त्रामध्ये असे म्हटलेले आहे की साहित्य निर्माण करायचे असेल तर साहित्यिकाकडे प्रतिभा ही शक्ती असली पाहिजे. इतके महत्त्व प्रतिभेला भारतीय साहित्यशास्त्राच्या परंपरेत देण्यात आलेले आहे. आपण प्रत्येक प्रश्नाला अधिक सविस्तर याचमुळे समजून घेत आहोत की वस्तुनिष्ठ प्रश्नाबरोबरच दीर्घोत्तरी लघुत्तरी या स्वरूपाचे प्रश्न जरी आपल्याला लिहायचे असेल त्यासाठी सुद्धा थोडी बहुत उजळणी आपली झाली पाहिजे, आपल्याला याची मदत झाली पाहिजे. त्या अर्थाने आपण वस्तुनिष्ठ प्रश्नालाही काही प्रमाणात विश्लेषण करून समजून घेत आहोत. प्रश्न पुढला आहे क्रमांक 11. प्रतिभा शक्ती ही कवित्वाचे बीज आहे असे रिकामी जागा याने म्हटले आहे. प्रतिभेला कवित्वाचे बीज वामन पंडित यांनी म्हटलेले आहे. या प्रश्नाचे उत्तर वामन किंवा वामन पंडित हे एकच आहे. प्रतिभा ही कवित्वाचे बीज आहे असे त्यांना वाटते. प्रश्न पुढला आहे क्रमांक 12. अपूर्व वस्तू निर्माणक्षम प्रज्ञा ही प्रतिभेची व्याख्या रिकामी जागा याने केली आहे. याचे उत्तर आहे अभिनव गुप्त. अभिनव गुप्त याने प्रतिभेची व्याख्या करताना अपूर्व वस्तू निर्माणक्षम प्रज्ञा असे म्हटले आहे. मराठीमध्ये याचा अर्थ की अशी वस्तू जी यापूर्वी अस्तित्वात नव्हती ती निर्माण करण्याचे शहाणपण, ती हुशारी, ती प्रज्ञा म्हणजे प्रतिभा होय. प्रश्न पुढला आहे क्रमांक 13. प्रतिभा ही शंकराच्या तिसऱ्या डोळ्यासारखी असते. ही प्रतिभेची व्याख्या किंवा हे मत रिकामी जागा यांचे आहे. याचे उत्तर आहे महिम भट्ट. महिम भट्ट यांनी प्रतिभेची व्याख्या करताना म्हटलेले आहे, प्रतिभेबद्दल आपले विचार व्यक्त करताना म्हटलेले आहे की प्रतिभा ही शंकराच्या तिसऱ्या डोळ्यासारखी असते जी साहित्यिकाच्या ठिकाणी असते. प्रतिभा ज्या साहित्यिकाकडे असेल तोच साहित्य निर्माण करू शकतो असे महिम भट्ट यांनी प्रतिभेच्या संदर्भात आपले मत व्यक्त करताना म्हटले आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे. प्रभाकर पाध्ये यांनी इमॅजिनेशन या शब्दासाठी रिकामी जागा हाच शब्द वापरलेला आहे. याचे उत्तर आहे प्रतिभा. साहित्य निर्मिती प्रक्रियेमध्ये ज्या ज्या शक्ती जे जे घटक महत्त्वाचे आहेत त्यामध्ये इमॅजिनेशन अर्थात कल्पनाशक्ती ही शक्तीसुद्धा महत्त्वाची मानलेली आहे. परंतु प्रभाकर पाध्ये यांनी इमॅजिनेशन या शब्दासाठी प्रतिभा हीच महत्त्वाची असल्याचे म्हटलेले आहे. तो शब्द त्यांनी वापरलेला आहे. नंबर 15. प्रसिद्ध तत्ववेत्ता कांट याने कल्पनाशक्ती आणि रिकामी जागा या दोन्ही संकल्पना स्वीकारल्या आहेत. याचे उत्तर आहे प्रतिभा. प्रसिद्ध तत्ववेत्ता असणाऱ्या कांट याने साहित्य निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये कल्पनाशक्ती आणि प्रतिभा या दोन्ही शक्ती महत्त्वाच्या आहेत. या दोन्ही संकल्पना त्याने स्वीकारलेल्या आहेत. त्याला असे वाटते की साहित्य निर्माण करण्यासाठी ह्या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. नंबर पुढला आहे 16. रिकामी जागा प्रतिभेचे किंवा कल्पनाशक्तीचे अंग मानले जाते. याचे उत्तर आहे स्फूर्ती. मित्रांनो, साहित्य निर्मिती प्रक्रियेमध्ये आवश्यक असणाऱ्या घटकांपैकी स्फूर्ती ही सुद्धा एक आहे, ज्याला इंग्रजीमध्ये इन्स्पिरेशन म्हणू. स्फूर्ती हे स्वतंत्र घटक न मानता प्रतिभेचे किंवा कल्पनाशक्तीचेच अंग आहे असेच बहुतेक साहित्यिकांनी मानलेले आहे. पुढला प्रश्न क्रमांक आहे 17. रा. भा. पाटणकर यांनी फॅन्सी या इंग्रजी शब्दासाठी रिकामी जागा ही संकल्पना वापरली आहे. याचे उत्तर आहे चमत्कृती शक्ती. रा. भा. पाटणकर यांनी फॅन्सी या इंग्रजी शब्दासाठी चमत्कृती शक्ती ही संकल्पना वापरली. प्रश्न क्रमांक 18 आहे. रिकामी जागा च्या मताप्रमाणे खरा कवी जागेपणी स्वप्ने पाहतो.
उत्तर आहे चार्ल्स लॅब. चार्ल्स लॅब याच्या मताप्रमाणे खरा कवी हा जागेपणीच स्वप्ने पाहत असतो. पुढला प्रश्न क्रमांक 19 आहे. सिग्मंड फ्राईड याने सर्जनशील लेखनाकडे रिकामी जागा म्हणून पाहिले आहे. याचे उत्तर आहे दिवा स्वप्न. सर्जनशील जे लेखन असतं त्याकडे सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्राईड याने दिवा स्वप्न म्हणून पाहिले. डे ड्रीम या अर्थाने त्याने पाहिले आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे. प्रौढत्वी निज शैशवास जपणे बाना कवीचा असे. हे मत, हा विचार रिकामी जागा यांनी मांडलेला आहे. हे मत यांनी म्हटलेले आहे. याचे उत्तर आहे केशवसूत. या ओळी केशवसूतांच्या आहेत. पुढला प्रश्न क्रमांक 21 मिराजदारी ह्या दुसऱ्या पुस्तकावर आधारित आहे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओचा तुम्हाला उपयोग होत असेल तर याला लाईक करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा. प्रश्न आहे द मा मिराजदार यांचे पूर्ण नाव रिकामी जागा हे आहे. उत्तर आहे दत्ताराम मारुती मिराजदार हे द मा मिराजदार यांचे पूर्ण नाव आहे. प्रश्न पुढला आहे. नाना घोडके ही व्यक्तिरेखा या कथेतील आहे. याचे उत्तर आहे 99 बादची एक सफर. प्रश्न पुढला आहे क्रमांक 23चा. नरसिंगपूरच्या ब्राह्मणाने नाना घोडकेला रिकामी जागाचा प्रसाद दिला होता. उत्तर आहे व्यंकटेशाचा. नाना घोडकेला नरसिंगपूरच्या ब्राह्मणाने व्यंकटेशाचा प्रसाद दिला होता, ज्यामुळे तो ब्राह्मण सांगतो की नाना घोडके याचे लग्न लवकरच होणार आहे. मार्गशीर्ष महिना येईपर्यंत त्याचे लग्न होईल असे त्याला सांगितलेले होते आणि सोबत काही पथ्यसुद्धा नाना घोडकेने पालन करायचे असेही सांगितले होते. प्रश्न क्रमांक 24 नाना घोडकेवर रिकामी जागा हे प्रसन्न होते. याचे उत्तर आहे मारुती राय. नाना घोडके हा अनेक रंजनात्मक कल्पनात्मक गोष्टी गावकऱ्यांना सांगत असतो आणि त्यापैकीच आपल्यावर मारुती राय प्रसन्न असल्याचे तो गावकऱ्यांना सांगतोय आणि मारुती रायाने आपल्याला पाठीवर बसूनही उड्डाण केले होते असेही नाना घोडके सांगायचा. प्रश्न पुढला आहे आपला क्रमांक 25. तुकाराम लांडगे माळावरून वस्तीकडे चालत येत होता तेव्हा रिकामी जागा रात्र होती. उत्तर आहे अमावशेची. भूताचा जन्म या कथेतील हा प्रश्न आहे. तुकाराम लांडगे हे त्यामधील एक महत्त्वाचे पात्र आहे. ते जेव्हा येत होते तेव्हा अमावशेची रात्र होती. प्रश्न पुढला आहे क्रमांक 26चा. धडपडणारी मुले या कथेचा नायक रिकामी जागा हा आहे. दमा मिराजदारांची पुन्हा एक विनोदी असणारी धडपडणारी मुले ही कथा आहे. त्यामधील हऱ्या उर्फ हरी किंवा हरी उर्फ हऱ्या हा या कथेचा नायक आहे. प्रश्न क्रमांक 27. धडपडणारी मुले यामधीलच हा प्रश्न आहे. वासू रिकामी जागा मुलगा असतो. वासू हा कुणाचा मुलगा असतो तर फौजदाराचा मुलगा असतो. त्याचे वडील फौजदार असतात असे या कथेमध्ये आलेले वर्णन आहे. तेव्हा आणखीनच धमाल उडून जाते. प्रश्न पुढला आहे क्रमांक 28चा. वेंकू रिकामी जागा या वर्गात शिकत होता. याचे उत्तर आहे 7व्या वर्गात. वेंकू हा 7व्या वर्गात शिकत असतो. त्याचे वय मात्र 18-19 वर्षाचे असते आणि तो शिकण्याऐवजी शिक्षकांनाच मास्तरांनाच कसा शिकवतो याचे विनोदी वर्णन या कथेमध्ये आलेले आहे. प्रश्न क्रमांक आहे 29. मोरेश्वरच्या स्वप्नात शिवाजीने पाटीवर रिकामी जागा ही अक्षरे काढली होती. मोरेश्वरच्या स्वप्नात शिवाजीने काढलेली अक्षरे ग म भ न ही होती. उत्तर आहे ग म भ न. प्रश्न पुढला आहे क्रमांक 30चा. मोहिनीने चंद्रमुखीच्या गालावर रिकामी जागाने वर्तुळ काढले होते. मोहिनीने चंद्रमुखीच्या गालावर कशाने वर्तुळ काढले होते याचे उत्तर आहे चंदनाने. मोहिनीने चंद्रमुखीच्या गालावर जे वर्तुळ काढलेले होते ते चंदनाने काढलेले होते. प्रश्न पुढला आहे आपला क्रमांक 31चा. रघु कुलकर्णीने प्रेताची भानगड रिकामी जागा या पद्धतीने मिटवली होती. जे प्रकरण उभे झालेले होते प्रेताला घेऊन ती भानगड रघु कुलकर्णीने मिटवली. त्यासाठी त्याने काय केले तर प्रेताला पुन्हा नदीत सोडून दिले
आणि प्रेताची भानगड त्याने संपून टाकली होती. प्रश्न क्रमांक 32 आहे. सगळी शाळा रिकामी जागा थरथर कापत असे. कोणत्या गोष्टीला संपूर्ण शाळा थरथर कापायची, विद्यार्थी कापायचे, विद्यार्थ्यांना भीती वाटायची? तर याचे उत्तर आहे हेडमास्तरांच्या भाषणाला. हेडमास्तरांच्या भाषणाला मुले घाबरायचे. प्रश्न पुढला आहे क्रमांक 33. अण्णांचे परम स्नेही रिकामी जागा हे होते. याचे उत्तर आहे बाळासाहेब. बाळासाहेब हे अण्णांचे परमस्नेही असतात. पुढला प्रश्न आहे क्रमांक 34चा. मिराजदारांची विरंगुळा ही कथा रिकामी जागा विषयाला हात घालणारी आहे. दमा मिराजदारांची ही जी विरंगुळा कथा आहे ही कोणत्या विषयाला हात घालते? तर याचे उत्तर आहे गंभीर. गंभीर विषयाला विरंगुळा या कथेमध्ये हात घातलेला आहे. असे असले तरी विरंगुळा ही कथा देखील अत्यंत विनोद निर्माण करणारी आहे. सुरुवातीला ती गंभीर स्वरूपाची वाटत असली तरीही पुढे मात्र ती विनोदी आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 35 आहे. विरंगुळा या कथेत रिकामी जागा यांची व्यथा प्रकट केली आहे. याचे उत्तर आहे तात्या कुलकर्णी. विरंगुळा या कथेतील तात्या कुलकर्णी हे प्रमुख पात्र आहे आणि त्यांचीच व्यथा या कथेमध्ये लेखकांनी व्यक्त केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण मिराजदारी या कथासंग्रहामध्ये एकूण 22 कथा आहेत आणि सर्व कथा द मा मिराजदार यांनीच लिहिलेल्या आहेत. पुढला प्रश्न आहे क्रमांक 36चा. निरोप या कथेतील रिकामी जागा हे प्रमुख पात्र आहे. याचे उत्तर आहे तात्या इनामदार. निरोप ही सुद्धा दमा मिराजदारांची आणखी एक विनोदी कथा आहे आणि यातील प्रमुख केंद्रवर्ती पात्र कोणते आहे? तर तात्या इनामदार हे आहेत. प्रश्न क्रमांक 37. महादा बायकोला रिकामी जागा म्हणत असे. महादा त्याच्या बायकोशी बोलताना या संबोधनाने तिला उद्देशायचा, तिच्याशी बोलायचा. तो त्याच्या बोलीमध्ये म्हणायचा बालिस्टर, ज्याला शुद्ध शब्दामध्ये बॅरिस्टर असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 38 आहे. माझ्या बापाची पेंड या कथेचा नायक रिकामी जागा हा आहे. ही मागल्या वर्षीसुद्धा आपल्याला दमा मिराजदारांची निवडक मराठी कथा यामध्ये दिलेली कथा होती माझ्या बापाची पेंड. यामधला नायक धायगुडे असतो. हा शाळकरी विद्यार्थी आहे. तोच माझ्या बापाची पेंड या कथेचा नायक आहे, प्रमुख पात्र आहे. प्रश्न क्रमांक 39. माझ्या बापाची पेंड या कथेवरच आधारित आहेत. शेंगदाण्याच्या पेंडीत धायगुडेच्या बाने रिकामी जागा भरलेला होता. याचे उत्तर आहे गांजा. तीच शेंगदाण्याची पेंड खाऊन धायगुडे शाळेमध्ये जातो आणि तिथे पुन्हा धमाल उडून देतो. पुढला प्रश्न आहे क्रमांक 40चा. गवत या कथेत रिकामी जागा चे दुःख चित्रित केले आहे. गवत नावाची कथा आहे. त्यामधील प्रमुख पात्र आहे, त्याचे दुःख मिराजदारांनी चित्रित केले. नाव आहे बाबू. प्रश्न क्रमांक 41. साक्षीदार या कथेत हा साक्षीदार असतो. न्यायालयीन प्रकरणावर आधारित ही कथा आहे. साक्षीदार म्हणून दिगू अण्णा दंडवते हा या कथेमध्ये दाखवलेला आहे. पुढला प्रश्न क्रमांक 42 आहे. झोप या कथेचा नायक रिकामी जागा हा आहे. याचे उत्तर आहे नागू गवळी. नागू गवळी हा झोप या कथेचा नायक आहे आणि झोपेची त्याला अधिक आवड असते. जेव्हा त्याची दुपारची झोप होत नाही तेव्हा तो वैतागून जातो, व्याकुळ होऊन जातो. या कथेमधूनही विनोद लेखकांनी व्यक्त केला आहे. पुढला प्रश्न क्रमांक 43. नागू गवळीला एकूण मुले होती. याचे उत्तर आहे 7. नागू गवळी जो झोप या कथेचा नायक आहे त्याला एकूण 7 मुले असतात. पुढला प्रश्न आहे क्रमांक 44चा. आजारी पडण्याचा प्रयोग या कथेचा नायक रिकामी जागा हा आहे. आजारी पडण्याचा प्रयोग ही कथा आहे. त्यामधील नायक आहे मधू. हा छोटासा मुलगा असतो, पण त्याच्या घरातील सर्वजण आजारी पडतात तेव्हा तो नवीन प्रयोग करून पाहतो, सर्वांसाठी औषध आणतो. असे या कथेमध्ये आलेले वर्णन आहे. या कथेचा नायक मधू आहे. प्रश्न क्रमांक 45 आहे. पाऊस या कथेचा नायक रिकामी जागा हा आहे. या कथेचा नायक विठोबा हा आहे.
विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे 16 प्रश्न येणार आहेत त्यापैकी 8 प्रश्न साहित्य विचार व 8 प्रश्न मिरासदारी या कथासंग्रहावर आधारित असतील. दोन्ही मिळून आपल्याला 16 प्रश्न 16 गुणांसाठी येणार आहेत. पुढला प्रश्न आहे क्रमांक 46चा. डोंगरे सर रिकामी जागा हा विषय शिकवत होते. याचे उत्तर आहे इतिहास. डोंगरे सर इतिहास हा विषय शिकवत असतात. प्रश्न क्रमांक पुढला आहे 47. पुढला प्रश्न आहे 47. स्पर्श या कथेतील रिकामी जागा ही महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा आहे. याचे उत्तर आहे रघुनाथ. मिरासदारांच्या स्पर्श या कथेचे संपूर्ण कथानकच रघुनाथच्या अवतीभोवती गुंफलेले आहे. त्यामुळे स्पर्श या कथेतील रघुनाथ ही महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा आहे. पुढला प्रश्न क्रमांक 48 आहे. नारायण हा पोलीस खात्यात रुजू होण्यापूर्वी रिकामी जागा येथे काम करीत होता. उत्तर आहे मराठी शाळेत. नारायण हा पोलीस खात्यात कॉन्स्टेबल पदी रुजू झालेला असतो. त्यापूर्वी तो मराठी शाळेमध्ये काम करीत होता. प्रश्न क्रमांक आहे 49. गांजाचे झाड रिकामी जागा फूट उंचीचे होते. याचे उत्तर आहे 6. गांजाचे झाड हे 6 फूट उंचीचे असते. प्रश्न क्रमांक पुढला आहे 50. बाबू शेलारच्या मुलीचे नाव रिकामी जागा होते. याचे उत्तर आहे सरू. बाबू शेलारच्या मुलीचे नाव सरू हे असते. आणि आपल्या आजच्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न क्रमांक 51 आहे. चोरी एक प्रकार या कथेचे नायक रिकामी जागा हे आहेत. याचे उत्तर आहे बाळासाहेब जगदाळे. क्रमांक 22ची मिरासदारी या कथासंग्रहातील ही कथा आहे. एकूण कथा 22 आहेत. त्यापैकी शेवटची कथा चोरी एक प्रकार ही आहे आणि या कथेचे नायक बाळासाहेब जगदाळे हे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तर अशा प्रकारे साहित्य विचार यामधील 3 प्रकरणे तसेच मिरासदारी दमा मिरासदारांच्या कथासंग्रहातील एकूण 22 कथा यावर आधारित आपण 51 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न समजून घेतले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिला तर आपल्याला परीक्षेमध्ये येणाऱ्या 16 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे देणे सहज सोपी होणार आहे. या व्हिडिओला पाहून तुम्ही 16 पैकी 16 गुणसुद्धा प्राप्त करू शकतात. त्याचबरोबर आपल्या याच चॅनलवर साहित्य विचार व मिरासदारी या संदर्भातील इतरही व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत. तेव्हा या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, अभ्यास सुरू ठेवा.